नमस्कार. विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महायुतीला सत्तेत आणणारी लाडकी बहीण योजना नक्की किती लाभ देणार असा प्रचार विरोधक करतायत. सरकार दरमहा देणारा लाभ वाढवून देणार असंही सांगतायत. विरोधकांनी या निमित्तानं सरकारला कोंडीत पकडण्याचा डाव टाकलाय. महायुतीच्यासाठी या निमित्तानं डोकेदुखी वाढली आहे हे नक्की. बुधवारी महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेत लाडक्या बहिणीला दरमहा 2100 रुपये देणार की नाही असा थेट सवाल विचारला गेला. विरोधकांचा सवाल म्हणजे केवळ दिशाभूल आहे असं म्हणत आत्ता तरी महायुती सरकारने वेळ मारून नेली आहे. लोकसभेत जो फटका बसला त्याचा उतारा म्हणून योजना काढली, बहिणींच्यावर प्रेम म्हणून योजना काढली नव्हती हे सिद्ध झालेलं आहे. त्यावेळी लाडकी असणारी बहीण आता का सावत्र वाटायला लागल्या असा प्रश्न. आणि पुढच्या वर्षभराचे गिरीश महाजनजी म्हणले तसं वर्षभराचे 1500 किंवा 2100 रुपये ऍडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर कोल्हापूरमध्ये मी सत्कार करतो. येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही. जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो. या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही. योजनेच्या नियमानुसार अंमलबजावणीची चर्चा का सुरू झाली ते लक्षात घ्या आणि विरोधकांनी हा मुद्दा का उपस्थित केलाय तेही आपल्याला कळेल. लाडक्या बहीण योजनेवरचे आक्षेप काय तर म्हणे पहिल्या टप्प्यात मागेल त्याला सन्मान निधी हा राज्य सरकारच्याकडून देण्यात आला. तपासणीमध्ये अनेक लाभार्थी वादग्रस्त ठरले. अनेक पात्र नसलेल्या महिलांना सुद्धा पैसा मिळाला. इतकंच कमी की काय, सक्षम महिला आणि चक्क काही पुरुषही लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आढळले. हा सगळा प्रकार योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीतली तपासणी सुरू झाली तेव्हा लक्षात आला आणि म्हणूनच पुढचा हप्ता देताना कठोर पडताळणीची मागणी होत गेली. सरकार या योजनेला राबवताना अडचणीत येत आहे हे लक्षात येताच विरोधकांनी एक नवा डाव टाकला आणि पैसेच वाढतील, वाढवून देण्याचा शब्द दिलाय असं म्हणत प्रचार सुरू केला. आता निवडणूक झालेली आहे, आचारसंहिता संपलेली आहे. जसं निवडणुकीच्या आधी महिलांची मतं मिळवण्यासाठी ही योजना आणली गेली आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले गेले, ती योजना तात्काळ सुरू केली गेली पाहिजे. आणि 1500 नव्हे तर हेच महायुती म्हणाली होती की 2100 ते 2100 रुपयांनी जो काही बॅकलॉग राहिला असेल 1-2 महिन्याचा आणि पुढचा 3-4 महिन्याचा असं धरून हे पैसे तात्काळ त्याच्यामध्ये परत आवडती नावडती बहीण न करता हे खात्यात जमा झाले पाहिजेत. विरोधक जेव्हा अशा प्रकारचा प्रचार करतात तेव्हा त्यांच्या डोक्यात नक्की काय सुरू असतं ते लक्षात घ्या. विरोधकांना लाडकी बहीण योजना बंद होणार आहे अशाच प्रकारची भावना जनमानसामध्ये रुजवायची आहे म्हणून तशी अफवा सातत्यानं त्यांच्याकडून सोडली जाते. योजनेचे निकष बदलण्याची सुद्धा अफवा विरोधक पसरवतात. प्रत्यक्षात निकष बदलायच्या ऐवजी निकषाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महायुती सरकारपासून भ्रमित झालेला महिला मतदार तोडणं हा विरोधकांचा डाव आहे. याचा फायदा त्यांना आगामी निवडणुकांमध्ये हवाय. संभ्रमित महिला मतदाराच्या आडून घरोघरी विद्यमान सरकारबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. स्वाभाविकरित्या त्याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जेव्हा होतील तेव्हा महायुतीचा मतटक्का कमी करण्यात आपल्याला करता येईल असं विरोधकांना वाटतं. प्रत्यक्षात महायुतीची लाडकी बहीण योजना ही तिजोरीशी थेट जोडली गेलेली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 पासून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 50 लाख कोटींच्या आसपास पोहोचली आहे. ही एक मोठी रक्कम आहे पण त्यातला सुद्धा महत्त्वाचा भाग असा की यातले 46,000 कोटी रुपये हे प्रतिवर्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांवर खर्च करण्यासाठी तरतूद म्हणून सरकारने वेगळे काढून ठेवले आहेत. पण त्याच बाजूला सरकारने दिलेल्या शब्दानुसार त्यांना 14,761 कोटी रुपयांची वीज सवलत द्यायची आहे.
अन्नपूर्णा योजना राबवायची आहे आणि त्यासाठी 52 लाख कुटुंबांना 3 गॅस सिलेंडर मोफत द्यायचे आहेत. हा पैसा सुद्धा राज्याच्या तिजोरीतून जाणार आहे. आणि म्हणूनच पैशाची तजवीज ही राज्य सरकारला सुद्धा करावी लागते. सरकार ज्या वेळेला भूमिका घेतं तेव्हा या सरकारला आपल्या योजनांचे निकषही तपासून पाहावे लागतात. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर लाडक्या बहिणीला लाभ मिळणार नाही. सरकार हे वारंवार सांगतंय की जर कुटुंबात कोणी आयकर भरत असेल तर लाभार्थी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फायदा घेऊ शकत नाही. केंद्र आणि राज्य सरकारचा कर्मचारी सुद्धा अशा योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. लाभार्थी महिला इतर शासकीय योजनेतून कसला लाभ मिळवत असतील आणि तो 1,500 रुपयाच्या पेक्षा किंवा तितका असेल तरीही लाडकी बहीणचे पैसे मिळणार नाही. आजी माजी आमदार खासदारांचे कुटुंबीय सुद्धा लाडकी बहीण योजनेत सहभागी होऊ शकत नाहीत हे स्पष्टपणे सांगितलं गेलंय. कुटुंबामध्ये ट्रॅक्टर वगळता 4 चाकी असेल तर त्या कुटुंबातली महिला लाडकी बहीणची लाभार्थी होऊ शकत नाही. राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लेखी पत्रक काढून अशा प्रकारचं या योजनेच्या शर्ती व अटींमध्ये कुठलाही बदल झाला नसल्याचं लेखी पत्रक प्रसिद्ध केलेलं आहे. शिवाय आपण पाहिलं असेल तर राज्याच्या नवीन मंत्र्यांनी आपली शपथ घेतल्यानंतर जी पहिली मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्राधान्याने या योजनेसाठी 1400 कोटी रुपयाची तरतूद सुद्धा केलेली आहे. प्रत्यक्षात राज्याच्या तिजोरीशी लाडकी बहीण योजना आणि सन्मान निधीचा संदर्भ जोडला गेलेला आहे. पण ही सगळी चर्चा ज्यामध्ये प्रश्न हा अर्थव्यवस्थेचा होता तो कसा आला हेही आपण आत्ता पाहिलंच. आता आपण पटकन देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया पाहणार आहोत, ज्यात योजना बंद होणार नाही असं सांगताना त्यांनी स्पष्ट केलं की लाडकी बहीण योजनेचे निकष कठोरपणे लागू करायची गरज आहे. काय म्हणाले होते फडणवीस पाहूयात. ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत, सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत. आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं. त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू. त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू. स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये. विशेषच्या या बातमीपत्रामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.